युवराज, आम्हाला एक महत्वाची गोष्ट बोलायची होती तुमच्यासोबत. बोला युवराजनी. हुकूम, आदेश, आज्ञा. नाही, आज्ञा नाही आणि हुकूम नाही. पायाला तेल लाव. नका हो. केव्हापासून तुम्हाला काहीतरी सांगायचंय? खर तर आबासाहेबांच्या शब्दाबाहेर आम्ही कधीच नाही. समयांच्या वाती कमी करू. डोळ्यावर उजेड येतोय ना, या 2 समया सगळ्या घालवल्या तरी चालतील. चंद्र उगवला ना आता. युवराज, तुम्ही आबासाहेबांच्या शब्दाबाहेर नाही. त्यांनी सांगावं आणि आम्ही ऐकावं. त्यांच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दास आम्ही होकारच दिला. द्यायलाच पाहिजे, कारण आबासाहेब कधीच चुकत नाहीत. युवराज, काल त्यांच्या प्रस्तावास आम्ही होकार दिला. बरं केलं. महाराज खुश झाले असतील. खर तर आम्हाला खूप त्रास झाला, पण तरीही आम्ही होकार दिला. आमच्या कधी ध्यानीमनीही नव्हतं की आम्हाला अशा गोष्टीला होकार द्यावा लागेल. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण आतापर्यंत जे काही होतं ते आपल्या दोघांचं होतं, दोघांसाठीच. पण आता मात्र नसणार, कारण आम्ही हो म्हणालो. परंतु युवराज, आम्हालाच आमचं वागणं नाही पटलं. आबासाहेबांनी आम्हाला हो नाही म्हणायचा अधिकार देऊनही आम्ही हो म्हणालो. युवराज, आम्हाला मोठं शल्य वाटतंय की आम्ही तुमच्या दुसऱ्या लग्नाला होकार दिला. आम्हीच आमच्या सवतीला इजाजत दिली. आम्हीच आमच्या कुंकवात वाटेकरी आणली. परंतु युवराज, आता आबासाहेबांनी तुम्हाला विचारायला सांगितलंय. दुसरं लग्न कराल ना तुम्ही? तुमचा होकार सांगू ना मातोश्रींना? की तुम्हीच बोलाल आबासाहेबांशी? युवराज, 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 राजवैद्य, कशी आहे आता महाराजांची तब्येत? थोडा थकवा आहे, पण तोही काही दिवसात दूर होईल. ते बरं झालं बाई. म्हणजे आता आम्ही गड उतार व्हायला मोकळे? अजिबात नाही. आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. उतार आणि साहेब असं म्हणून कसं चालेल? महाराज, माफी असावी. आपण अजून काही रोज आराम करावा. बर,
येतो. आबासाहेब 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 माताश्री माताश्री जाणूबाई हो. आबासाहेब आबासाहेब आधी आमचं ऐका. नाही आधी आमचं ऐकायचं. हो हो हो. किती हा चिवचिवाट. काय झालंय काय? मातोश्री दरवेळी आम्हाला जे सांगायचं असतं ते ताईसाहेब आधीच सांगून टाकतात. असू द्या हो. कोणी का विचारेना सारखंच. नाही तसं काही नाही चालायचं. पाहिलं केवढी माया आहे ते. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. लेकी बाळी गडावर असल्या की गड कसा गजबजून जातो. आणि आता शंभूराजेंचं लग्न म्हणजे गडावर सणापेक्षा जास्त उत्साह असणार. बर, तुम्हाला जे विचारायचं होतं ते विचारा. आबासाहेब आम्ही असं ऐकलं की शंभूराजेंचं दुसरं लग्न आहे म्हणून घरगुतीच पार पडणार का? तसलं काही चालणार नाही ह. आम्हाला आमच्या दादासाहेबांचं लग्न दणदणीत करून द्यायचं. आणि आबासाहेब दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं लग्न कार्य पूर्ण होईपर्यंत आम्ही तुम्हाला गड उतार होऊ देणार नाही. म्हणजे तुमची घोडी तुमची पालखी सगळं काही तुमच्या लेकीनी जप्त केलंय. झालाही तयार. सदरेवर महत्वाची कामं आहेत. खेड शिवापूरचा एक तंटा आहे, ते लोक आलेत. घ्या तुमच्या आवडीची न्याहारी. झुणका भाकरी पिठलं ठेचा. येसू किती करता हो तुम्ही आमच्यासाठी. मग करायला नको? हो पण तुमची दमछाक होते त्याचं वाईट वाटतं. नाही हो आमची दमछाक नाही हो. हा तुमच्या मनाचा मोठेपणा. दमछाक होऊनही होत नाही म्हणता. हो खरंच नाही होत. चेहरा सांगतो तुमचा. चेहरा किती ओढल्यासारखा दिसतोय. शिवाय डोळ्यांभोवती या काळ्या कडा. अपुरी झोप होत असणार. हो खरंच नाही. नाही कसं. रात्री उशिरा झोपता, सकाळी तांबडं फुटण्याआधी उठता, मग सगळ्या मातोश्रींच्या महाली जाऊन त्यांचं दर्शन घेता, बाबासाहेबांच्या महाली जाऊन त्यांची विचारपूस करता. देवपूजा दान धर्म आले गेले पाहुणे रावळे, दिवसाचा दुसरा प्रहर यातच संपून जातो तुमचा. आपण बसून खा. आणि तोपर्यंत सदरेवरची कामं सुरू होतात. ते सुख खरंच खूप ओढाताण होते तुमची. पण युवराज आजपर्यंत आम्हाला कधी असं जाणवलं नाही. हा पुन्हा तुमच्या मनाचा मोठेपणा. पण आम्ही जाणतो तुम्हाला स्वतःचा असा वेळच मिळत नाही ना. नाही हो खरंच तसं नाही. येसू आबासाहेबांच्या सहवासात राहून कष्ट करून आलेली दमणूक नाकारायची सवय झाली आहे तुम्हाला. पण आम्ही युवराज आहोत. आम्ही एक निर्णय घेतला तुमच्या भल्यासाठी. निर्णय म्हणजे आम्ही रात्री बोलत होतो त्याबद्दल. पण रात्री तर तुम्ही झोपला होता. आम्ही किती बोलत होतो आपण ऐकलंही नाहीत आमचं. आणि काल दमछाक झाली होती आमची. झुणका चवदार झाला होता. युवराज एवढं बोलताय. आमची दमछाक आम्हालाच सांगून युवराजांना त्याच्या आडून दुसऱ्या लग्नाची इच्छा तर जाहीर करायची नाही ना. ही चिंचपेटी कशी आहे राणूबाई? छान आहे. अगदी साजऱ्या दिसतील धाकल्या वहिनीचा. आम्ही हे तोडे देणार आहोत. कसे छान आहेत. ताईसाहेब आम्ही काय द्यावं? द्या की पुतळ्याची गाठलं. बहिणीचा या ना. कधी आलात? बसा अशा आमच्या समोर. अगं बाई एवढे दागिने? हो दादासाहेबांनी मागवलेत. कसे? छान आहेत. पण कशासाठी? जणू काही माहीतच नाही वहिनीसांना. अहो आता तयारी करायला नको का? तुम्हीही बघा. घ्या तुम्हाला हवा तो.
आम्हाला जे हवंय ते देण्याचीच वेळ आली आता. वहिनीचा तुमच्यासाठी हा चंद्रहार आणि भोकरं घ्या. अगदी साजऱ्या दिसाल. हो. नाही, नको आम्हाला. आमच्याकडे एक मौल्यवान दागिना आहे, तेवढा पुरेसा आहे आम्हाला. येतो आम्ही. अशा काय आहेत वहिनीसा? काहीच घेतलं नाही. खूप समजूतदार आहेत त्या. आपले दादासाहेब भाग्यवान आहेत म्हणून अशी बायको मिळाली आहे त्यांना. खरंय. युवराज, युवराजनी काय ग? युवराज कुठे? माफी असावी. युवराज हायचं पण काय? कुठे आहेत युवराज? काय करतात? ते लिवत बसल्यात. काहीतरी काव्य लिवत आहेत. काव्य लिहित आहे? आणि यावेळी? वय कुणी खास माणूस येणार आहे म्हणून त्यांना ते नजराना म्हणून देणार आहेत. मला बी सांगून ठेवलंय दालनात कुणाला बी सोडू नकस म्हणून. आम्हालाही? जी युवराजनी. आणि काय ग? कोण खास माणूस येणार आहे? आता ते मला काय ठाव असणार. खास माणूस? युवराजांसाठी तर खास आम्हीच आहोत. मग युवराजनी काय व तुम्ही हित हायसा वय? अहो मी कळवा तुम्हाला हुडकतो तिकडं. चला लुगडं आल्या ती. इरकल, टोपपदरी, पैठणी, जरतारी समद वान आणल्या ती. आता तुम्हाला कंची घ्यायची ते तुम्ही एकदा बघा. चला. घरात त्या पण कशासाठी? अहो एवढं मोठं मंगल कार्य असणार आहे त्यात तुम्ही उठून दिसाय ना ग. चला चला म्हणती ना व. चला घरात त्या अहो, चला अहो चला. अंबिका राजे, आता तुम्ही तुमची निवड करा आधी. लग्नात करवली म्हणून तुम्हाला मिरवायचंय. तुमचा मान. हो मातोश्री, मान तर वहिनीसांचाही आहे. थोरल्या आहेत त्या. हो ना वहिनीसा? धारव, हे बघा, तुमच्यासाठी हा जरीकाठचा शालू निवडलाय आम्ही. ह्यावेळी शंभूराजांच्या लग्नात तुम्ही नेसा. छान दिसाल. अहो माझं काय एवढं. माझी आपली गाड्याबरोबर नळाची यात्रा. तुम्ही वरमाय हायसा. तुम्ही एखादं देखणं लुगडं निवडा तुमच्यासाठी. आमच्यासाठी सूनबाईच निवडतील. सखूबाईंचं काय? त्यांचा काही निरोप? मुख्य माणूस अजून फलटण मध्येच थांबलाय का? नाही थांबणार. इकडे दादासाहेबांचा होकार आला आणि तिकडे मोठ्या ताई साहेबांचा मेणा फलटणवरून निघालाच म्हणून समजा. युवराज अजून आतच आहेत? जी. एवढा वेळ काव्य लिहित आहेत? महाकाव्य तर सुचलं नाही ना? कदाचित महाकाव्यच. नाही. युवराज, कुठे होतात तुम्ही? आम्ही कुठे असणार? खाशीबाईंनी आणि बत्ताशीबाईंनी दागिने बघायला बोलवलं होतं. दागिने बघतो ना बघतो तोवर लुगडी खण आले. केवढी ती लुगडी, एकाहून एक सरस. युवराज, पहिल्यांदाच गडावर एवढे वाण आले. राणी वस्यांची तर लगबग आहे तिथे. तुम्ही नाही घेतलं एखादं लुगडं? नाही. पण घेतलं तर हळदी रंगाचं घ्या. बघू. युवराज, मोठी तयारी चालू आहे. दागिने किती, कानातले दागिने तर किती प्रकारचे.
मोती फूल, कर्णफूल, पुड्या, लवंगा, पाळी. मोठी तयारी चालू आहे. मग आम्ही जे काही करतो ते दिपवणारच करतो. तुम्ही तर जाणता. परंतु आम्हाला एक विचारायचं होतं. विचारा. रात्री खरं तर आम्ही आमच्या मनातलं सगळं काही बोललो, पण बोलता बोलता आपण कधी झोपी गेलात काही कळलं नाही. पहिल्या समयीतल्या शेवटच्या 2 ज्योती मालवताना तुम्हाला पाहिलं ते शेवटचं. झोप लागली आम्हाला. तीच गफलत झाली. पण आम्हाला आश्चर्य याचं वाटतं, आम्हाला काहीच न विचारता तुम्ही तयारी कशी सुरू केली. मग करायला नको? नंतर फुरसत कुठं मिळणार आहे? मोहीम आलीये तोंडावर, नंतर जमणारच नाही. तुम्ही खुश आहात ना? हो तर खूप खुश आहोत आम्ही. आणि तुम्ही? आम्ही आहोत खुश. हं? तुमच्या होकारात होकार असतोच ना आमचा, आणि तुमच्या आनंदात आनंद मानायची सवय झाली आम्हाला. येसू सवय नाही, तो छंद आहे तुम्हाला. आमच्या आनंदात आनंद मानणाऱ्या तुम्ही एकमेव असाल. एकमेव होतो. आम्हालाही तसं वाटायचं, पण आता मात्र नसणार. का? आता हक्काचा माणूस येणार, म्हणून तर गडावर ही सगळी गडबड, कापड चोपड, दागदागिने. तुम्ही तर काव्यही बांधलंय. काव्य बांधून तिचं स्वागत करणार ना? करायला नको? तुम्हाला काय वाटतं? येसू, आम्ही एका ओळीचं काव्य बांधलंय. पण एका ओळीचं काव्य तर तुम्ही आमच्यासाठी बांधणार होता. हो. मग शब्द विसरलात की भूल पडली? का? आम्हाला पडू नये भूल? भूल पडावी, पण आश्चर्य याचं वाटतं की तिला न पाहताच कशी भूल पडली. युवराजनी, म्हणजे तिला पाहिलं नाही, तिला देखलं नाही, तरीही तिच्यावर काव्य बांधलं जे आमच्यावर बांधणार होता. आम्ही पाहिलंय तिला. कधी बोललो नाही तुम्हाला, पण आमच्या घोड्याच्या खुरातली माती बघा, तिच्याच वाटेवरची आहे. कुठं बघितलं तिला? तुम्हाला बघायचं? तुमची काही हरकत नसेल तर बघू म्हणतो. आमची काय हरकत असणार? उलट तुम्ही सुद्धा तिला पाहावं अशीच आमची इच्छा आहे. मग दाखवाच. हं? या. चंद्राला म्हणते उगवू नको, सूर्याला म्हणते मावळू नको. हसली तर मोती पडतात ओठातून. मोगऱ्याकडे बघून हसली तर मोगरा फुलतो, चाफा दरवळतो. सुंदर आहे, सालस आहे, मनमिळाऊ आहे. सोन्याची लगड आहे, केळीचा कोंब आहे. तुम्हाला कसं समजलं हे सगळं? युवराजनी, यातला एकही शब्द खोटा नाही. युवराज, खर तर हरजीराजे दाजी साहेबांचे कसे उतराई होऊ तेच कळत नाही आम्हाला. त्यांनी आणि अंबिकाबाईंनी आमच्यासाठी दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव आणला. सगळ्यांनी होकार दिला आणि आम्हाला जाणवलं आम्ही तिच्यासाठी अधीर आहोत. म्हणून तर तिच्यासाठी हे एका ओळीचं काव्य लिहिलं आम्ही. चला, म्हणजे तुमच्याही मनात होतं तर. आम्हाला कधी जाणवलं नाही तसं. पण आता वऱ्हाडीच बाकी राहिलेत यायचे, तर आमची या गोष्टीला मान्यता आहे.
मग कधी दाखवताय तिला? आत्ता दाखवतो.